नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहताय LS मराठी। पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी। पंढरपूरमध्ये आमदार रोहित पवार अन्नत्याग आंदोलनावर ठाम, कर्जमाफीतील जाचक अटी विरोधात आक्रमक, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची रोहित पवारांची मागणी। पंढरपुरात आंदोलन सुरू होण्यापूर्वीच रोहित पवारांना नोटीस, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दाखवत पोलिसांकडून नोटीस। जालन्याच्या घनसावंगीत शिवसेना जनसंपर्क कार्यालयात जयस्वालांच्या उपस्थितीत शिवसेना संवाद बैठक। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बूथवर शिवसेनेची ताकद वाढवण्याचं आव्हान। पुणे रेल्वे स्थानकावर रविवारी 9 तासांचा मेगा ब्लॉक। पुणे दौंड लोहमार्गावरील सुविधायुक्त कामांसाठी रेल्वे प्रशासनाकडून मेगा ब्लॉक जाहीर। बागलाणमध्ये डांग सौदाणेत पुलासाठी ग्रामस्थांचं आंदोलन। 3 वर्ष उलटूनही नवीन पुलाचं काम सुरू न झाल्याने नागरिकांचा प्रशासनाविरोधात एल्गार। कोल्हापुरात गॅस सिलेंडरचा काळा बाजार, दोघांना अटक करत 38 टाक्या जप्त। मुख्य सूत्रधार पसार, शिरोली MIDCत कारवाई। धाराशिवच्या भूम शहरात आरोपी तरुणांची दहशत। 2 युवकांनी केला पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला। हल्ल्याची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद। भंडाऱ्यात सामाजिक वनीकरणाचं रोपवन उद्यान जळून खाक। औषधी गुणधर्माची 101 झाडं जळून खाक झाल्यानं लाखो रुपयांचं नुकसान। बँकॉकहून 11.82 कोटींच्या हायड्रोफोनिक गांजासह 29 वर्षीय सौंदर्य राणी अटकेत। सीमा शुल्क विभागाची कारवाई। 11.824 किलो हायड्रोफोनिक गांजा जप्त। नाशिकच्या मुक्तिधाम येथील चाट भंडार दुकानात सँडविचच्या कारणावरून वाद घालून 3 जणांकडून कोयत्याने दुकानाची तोडफोड। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी 3 आरोपींची काढली धिंड। या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी। पाहत रहा LS मराठी।